आई काय मावशी असते, आई काय आत्या असते, आई काय चुलती असते? आई ही आई असते गड्या माईबाप. जोपर्यंत माय आहे ना तोपर्यंत आपल्यासाठी या जगाच्या पाठीवरती मातृत्व आहे आणि प्रेम आहे. आपली आई गेली, आपलं माहेर संपलं. आपला बाप गेला, आपलं माहेर संपलं. जोपर्यंत बाप आहे माझ्या ताईंनो, तोपर्यंत बापाच्या अंगणात पोरीची हक्काची चप्पल सोडायची जागा आहे. ज्या दिवशी आपला बाप गेला, समजायचं आपली हक्काची चप्पल सोडायची जागा गेली. आणि ज्या दिवशी आपली माई गेली, समजायचं या जगाच्या पाठीवरचं आपल्यासाठीचा प्रेमाचा समुद्र कायमचा आटला. तुम्ही श्रीमंत असाल तर जग तुमच्या मागे पुढे असेल. तुम्ही देखणे दिसत असाल, हजार मुली तुमच्या सौंदर्यावर फिदा असतील. तुमचा आवाज गोड असेल, लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही देखणे दिसत असाल, लोक सौंदर्यावर प्रेम करतील. तुम्ही गोड बोलत असाल, लोक शब्दावर प्रेम करतील. अरे काहीच येत नसेल, अशा मतिमंद आणि पांगळ्या लेकरावरती सुद्धा निस्वार्थ प्रेम करणारं जगाच्या पाठीवरचं एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे मातेचं अंतःकरण. ते म्हणजे मातेचं अंतःकरण. जग से हारा नहीं मैं, तुझसे ही हारा हुआ हूँ. एक दिन चमकूंगा लेकिन तेरा सितारा हुआ. ओ माई रे, माई रे, तेरे बिन अधूरा हुआ. खऱ्या अर्थाने सगळ्यात जास्त माहेरची जर किंमत असते तर ती माझ्या वर्गाला आहे. म्हणजे आईला प्रेमाची, पुरुषांना आईची किंमतच नसते, मला असं नाही म्हणायचं. पण आम्हाला सर्वस्व सोडून जावं लागतं ना. आईला सोडून जावं लागतं, बापाला सोडून जावं लागतं ना. म्हणून पोरीला माहेरची किंमत करा जरा काय अंशी जरा जास्तच असते, जास्तच असते. माहेरी सण असेल, उत्सव असेल, एवढा भागवत सप्ताही, पण माहेरामध्ये वाट पाहिलं ना आईच लागते गड्या, आईच लागते. सारखी म्हणत असते ती भावाला, भाऊ दिवाळी जवळ आली रे, भाऊबीज जवळ आली, गावचा सप्ताह आला 4 दिवसावर. फोन नाही केला का रे आपल्या अक्काला? फोन नाही केला. आई माझ्या फोनची बॅटरी डाऊन झाली. भाऊ आपल्या ताईला फोन केला होता का रे? आई फोन केला होता पण ताईने फोनच नाही उचलला. पुन्हा विचारते दुसऱ्या दिवशी, दादा फोन केला होता का रे दीदीला? आई माझ्या लक्षातच नाही राहिलं. किती खोटं बोलतात रे तुम्ही, किती खोटं बोलत. अरे आम्ही जिवंत असताना आमच्या लेकराला कोणी विचारत नाही सणासुदीला. आम्ही गेल्यानंतर काय दिवे लावणार आहे तुम्ही? काय दिवे लावणार आहे? राग येतो म्हातारीला. फोन हिसकावून घेते, शेजारच्या बाळ्याकडे जाते आणि फोन डायल करते आणि लिकीला फोन लावती म्हातारी, आक्के 2 दिवस झाले ग बाळा, गावचा सप्ताह चालू झाला, सगळे लिकी बाळे आल्या ग राजा, तुझ्या सगळ्या मैत्रिणी आल्या, गावातल्या गल्लीतल्या वर्गातल्या. बाळ अजून आली नाही ग तू? घरची कामं आटोपली नाहीत अजून का रुसलीस माझ्यावर? सगळ्या पोरी आल्या ग, मंडप भरतो सकाळपासून, सगळ्या पोरी आल्या. मी पण जाते ग 2 दिवस झाले कथा ऐकायला, पण मन लागत नाही ग, हुरहुर लागते मनाला. सारखी मागे पाहते
माझी लेक आली का काय, लेक आली का काय. कारण सगळ्या आयाबायांच्या शेजारी त्यांच्या लेकी बसलेल्या असतात ग, पण माझ्या मांडीजवळची जागा रिकामीच असते ग राजा, रिकामीच असते. आईच्या प्रेमाला लाजच नसते माईबाप. 1:30 वाजता रात्री कडी उघडून बाहेर येते, गाडीचा हॉर्न वाजला का माझी लेक आली का काय, लेक आली का काय. रुसलीस का ग चिमणे तू, का आली नाही ग. सगळ्या पोरी विचारतात कधी येतेस तू. 2-4 दिवसात येऊन जा ना बाळा, ये 2-4 दिवसात. तिकडून लेक एकही शब्द बोलत नाही. रुसलीस का ग चिमणी माझ्यावर, रुसलीस का ग. आई, पोरीचा कंठ दाटून येतो, डोळ्यात कडापर्यंत पाणी येतं आणि आई म्हणून डोळे जागते. ती आश्रूंना वाट मोकळी करून देते. आई, दिवाळी झाल्यापासून महिना झाला ग, भाऊच्या फोनची वाट पाहते, पण आई, भाऊन बघ ना एकही फोन नाही केला मला. आई, असा एक दिवस जात नाही ग की मी भाऊच्या फोनची वाट पाहत नाही. असा एक दिवस जात नाही रस्त्याने मी भाऊची गाडीची वाट पाहत नाही. माझ्या सगळ्या शेजारच्या आयाबाया त्यांच्या भावाच्या गाडीवर बसून जात आहेत ग आई. आज महिना झाला ग, भाऊनी साधा एक फोनही नाही केला मला, एक फोनही नाही केला. तेव्हा म्हातारी आई सांगते पोरीला फोनवर, चिमणे, जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत कोणत्याच भावाच्या फोनची वाट पाहू नकोस. तुझी माय तुला मागेरा जिंदाबाद आहे. माझ्यासाठी येत जा, येत जा माझ्यासाठी. ज्या दिवशी मी निघून जाईन ना, माहेरच्या उमऱ्यात पाऊल ठेवू नकोस. पण जोपर्यंत माय जिवंत आहे ना तोपर्यंत भावाच्या फोनची वाट पाहू नकोस. पोरगी पिशवी भरती, सकाळी 7च्या गाडीनं पहिला फोन आईला, आई निघाले बर का, निघालीस का. उन्हाच्या आते ग चिमणी, उन्हाच्या आते. का, तुला ऊन लागल ना, तुला ऊन लागल ना. उन्हाच्या आधी 85 वर्षाची म्हातारी असू द्या आणि तिची 55-60 वर्षाची पोरगी असेल, म्हातारी किराणा उसनवारीवर आणती दुकानदाराकडून, पण नाही ते पदार्थ आपल्या लेकीला करून खाऊ घालती. ही आई असते रे दादांनो, ही आई असते. लेक आंघोळ